नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जी कविता पाहणार आहोत त्या कवितेचं नाव आहे जाता असताला आणि ह्या कवितेचे कवी आहेत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. खरं तर ही जी कविता आहे ती मूळ बंगाली भाषेमध्ये लिहिलेली आहे, पण ह्या कवितेचं मराठीमध्ये रूपांतरण म्हणजेच ट्रान्सलेशन श्यामला कुलकर्णी यांनी केलेलं आहे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला दोन्ही कविता दिलेल्या आहेत. जी बंगाली भाषेमध्ये लिहिलेली कविता आहे ती सुद्धा दिलेली आहे आणि जी मराठीमध्ये रूपांतरण केलेली कविता आहे ती सुद्धा दिलेली आहे. तर चला सर्वात अगोदर आपण जी बंगाली भाषेमध्ये लिहिलेली कविता आहे तिचं वाचन करूया. काव्यपंक्ती. केलय वय मौर्य कार्य, कहे संध्या रवी, सुनिया जगत रहे निरुत्तर, माटीर प्रद्वीप छिले, छे कहिल स्वामी आमार हे टकू, करीबता अभी. ही कविता लिहिलेली आहे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी. ही मूळ बंगाली कविता आहे. आता यातले बरेचसे शब्द हे आपल्या परिचयातले नाही, तर सर्वप्रथम आपण ह्या कठीण शब्दांचा अर्थ जाणून घेऊया. केले म्हणजे केले. वय या शब्दाचा अर्थ होतो त्याने. मौर्य म्हणजे खूप. ठीक आहे. कार्य म्हणजे काम. कहे म्हणजे बोलला. संध्या रवी ह्या शब्दाचा अर्थ होतो मावळता सूर्य. सुनिया म्हणजे ऐकून. जगत म्हणजे जग, विश्व. निरुत्तर म्हणजे काहीही उत्तर नसणे. माटीर म्हणजे मातीचा. प्रद्वीप या शब्दाचा अर्थ होतो दिवा. छिले म्हणजे होता. छे म्हणजे तो. कहिल म्हणजे बोलला. स्वामी म्हणजे ईश्वर. आमार या शब्दाचा अर्थ होतो माझ्याकडे. टकू म्हणजे जेवढा सुद्धा. करीब या शब्दाचा अर्थ होतो जवळ. आणि अभी या शब्दाचा अर्थ होतो आतापर्यंत. मला असं वाटतं तुम्हाला सर्व कठीण शब्दांचे अर्थ समजलेले आहेत. तर आपण जी मराठीमध्ये रूपांतरण केलेली कविता आहे श्यामला कुलकर्णी यांनी त्या काव्यपंक्तींचे एकदा वाचन करून घेऊया. जाता असताला सूर्याचे डोळे पाणावले, जाईन मी जर ह्या विश्वाचे होईल कैसे भले. अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा, कुणी वाचवा या पृथ्वीला, करा करा हो त्वरा. कुणी न उठती ये ना पुढती, कुणास ना शाश्वती, इकडे तिकडे बघत हळूची, पण ती ये पुढती. विनम्र भावे लवून म्हणे ती, तेजोमय भास्करा, मम तेजाने जमेल तैसी, उजळून टाकीन धरा, उजळून टाकीन धरा. शेवटची काव्यपंक्ती. वचहे ऐकुणी त्या तेजाचे, डोळे ओलावले, तृप्त मनाने आणि रवितो झुकला असताकडे, रवितो झुकला असताकडे. किती सुंदर कविता आहे बघा. वाचतानाच कळाली ना. आता जेव्हा आपण ह्या कवितेचा भावार्थ पाहणार तेव्हा तुम्हाला ही कविता आणखी व्यवस्थित समजेल. ठीक आहे. चला तर आता कवीचा परिचय पाहूया. नाव गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. कालखंड 1861 ते 1941. त्यांच्याबद्दलची काही विशेष माहिती आपण जाणून घेऊया. विश्वविख्यात सुप्रसिद्ध बंगाली महाकवी, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, चित्रकार, शिक्षण तज्ञ आणि मानवतावादी विचारवंत. स्वतंत्र भारताच्या राष्ट्रगीताचे ते रचनाकार सुद्धा आहेत आणि हे तुम्हाला माहितीच आहे. त्यांचे लेखन अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. शांतिनिकेतन आणि विश्वभारती ह्या त्यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक सांस्कृतिक संस्थांनी जगभरात कीर्ती मिळवली. काव्यसंग्रह, कवी काहिली, संध्या संगीत, प्रभात संगीत, जीवन स्मृती, गीतांजली, छेले बेला ह्या त्यांच्या काही काव्यसंग्रह आहेत. तसंच त्यांच्या कादंबऱ्या सुद्धा प्रसिद्ध आहेत. नौकाडुबी, गोरा, विसर्जन, चतुरंग, खंडकाव्य जसं की वनफूल, शैश्वसंगीत. तशीच नाटके सुद्धा त्यांनी केलेली आहेत. राजा आणि डाकघर ही त्यांनी काही लिहिलेली नाटकं आहेत.
बरं, त्यांना कुठल्या पुरस्कार मिळाले पाहिजे? जागतिक कीर्तीच्या नोबेल पुरस्काराचे भारतातच नव्हे तर आशियातील पहिले विजेते ते होते. म्हणजे तुम्हाला माहिती असेल नोबेल पुरस्कार दिला जातो, तर त्या नोबेल पुरस्काराचे भारतातलेच नव्हे तर पूर्ण आशियातील ते पहिले विजेते होते. ठीक आहे, तर कवीचा परिचय तर झालाय. आता आपण पाहूया कवितेची प्रस्तावना. आता बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की प्रस्तावना म्हणजे नेमकं काय, प्रस्तावनेमध्ये काय असतं? तर प्रस्तावनेमध्ये आपण त्या कवितेत काय पाहणार आहोत किंवा त्या कवितेतून आपल्याला कवी काय संदेश देऊ इच्छितो हे आपल्याला त्या प्रस्तावनेमधून कळते. ठीक आहे, तर आपण वाचूया कवितेची प्रस्तावना, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की आपण या कवितेमध्ये काय पाहणार आहोत किंवा कवीला आपल्याला ह्या कवितेच्या माध्यमातून काय सुचवायचे आहे. ठीक आहे, पाहूया प्रस्तावना. जाता असताला ही कविता गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिली आहे. मुळात बंगाली कवितेचे मराठीत स्वैर रूपांतरण श्यामला कुलकर्णी यांनी केलेले आहे. ह्या कवितेत टागोर यांनी सूर्य आणि पणतीच्या प्रतीकांद्वारे अगदी छोट्यातल्या छोट्या जीवातही जगाला काहीतरी देण्याची व जग सुंदर करण्याची क्षमता असते हे सांगितले आहे. आता मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ही जी कविता आहे ही मूळ बंगाली भाषेमध्ये लिहिलेली आहे आणि ह्या कवितेचं मराठीमध्ये स्वैर रूपांतरण, स्वैर म्हणजे फ्रीली, रूपांतरण म्हणजे ट्रान्सलेशन, तर स्वैर रूपांतरण श्यामला कुलकर्णी यांनी केलेलं आहे. आणि ह्या कवितेच्या माध्यमातून टागोर यांनी सूर्य व पणतीच्या प्रतीकांद्वारे अगदी छोट्यातल्या छोट्या जीवातही जगाला काहीतरी देण्याची व जग सुंदर करण्याची क्षमता असते हे सांगितलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर आपण आपल्याला स्वतःला खूप लहान लेखतो, खूप लहान समजतो. म्हणजेच काय, तर लहानातली लहान व्यक्ती सुद्धा जर ठरवलं जिद्दीने तर ती खूप काही करू शकते, असं कवीला आपल्याला या कवितेतून सुचवायचं आहे. चला तर मग आता भावार्थ पाहूया प्रत्येक काव्यपंक्तीचा. ठीक आहे, बघा पहिली काव्यपंक्ती. जाता असताला सूर्याचे डोळे पाणावले, जाईन मी जर ह्या विश्वाचे होईल कैसे भले. असताला म्हणजे अस्त होणे या शब्दाचा अर्थ होतो मावळणे, टू सेट. डोळे पाणावणे हा एक वाक्यप्रचार आहे मित्रांनो, याचा अर्थ होतो डोळ्यात अश्रू येणे. ठीक आहे, भले म्हणजे कल्याण किंवा हित. भावार्थ पाहूया. सूर्य आपल्या प्रखर उष्णतेने संपूर्ण पृथ्वी प्रकाशित करून टाकतो. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत न थकता न दमता तो आपले कार्य करत असतो. म्हणजे संपूर्ण पृथ्वीला प्रकाशमय करण्याची जबाबदारी जणू ह्या सूर्याने उचललेली आहे. या सूर्याला पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीची काळजी लागलेली आहे. तो कुटुंब प्रमुख ह्या नात्याने चिंतातूर आहे. आपण अस्ताला जाणार तेव्हा ही पृथ्वी अंधारमय होईल ही भीती ह्या सूर्याला वाटत आहे. ह्याच भीतीने व पृथ्वीच्या काळजीपोटी सूर्याचे डोळे पाणावलेले आहेत. त्याला ह्या गोष्टीचं वाईट वाटत आहे की माझ्या नंतर ह्या विश्वाचे काय होईल ही चिंता ह्या सूर्याला लागलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, जाता असताला सूर्याचे डोळे पाणावले. आता सूर्य काय होणार आहे, अस्त होणार आहे. आणि अस्त होत असताना सूर्याचे डोळे कसे झालेले आहेत, पाणावलेले आहेत, म्हणजे त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत. ते का, जाईन मी जर ह्या विश्वाचे होईल कैसे भले. कारण सूर्याला ह्या गोष्टीची काळजी लागलेली आहे की मी जर अस्त झालो, मी जर मावळलो तर माझ्या नंतर ह्या विश्वाचं काय होईल. कारण जोपर्यंत सूर्य होता तोपर्यंत या पृथ्वीला, या जगाला प्रकाश देण्याचं कार्य हा सूर्य करत होता. पण एकदा का सूर्य अस्त झाला तर ही संपूर्ण पृथ्वी काय होईल, अंधारमय होईल. म्हणजे ही संपूर्ण पृथ्वी, हे संपूर्ण जग अंधारात बुडून जाईल ही चिंता या सूर्याला लागलेली आहे आणि म्हणून त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत. मला असं वाटतं तुम्हाला एक काव्यपंक्ती समजली आहे. पाहूया पुढची काव्यपंक्ती. अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा, कुणी वाचवा ह्या पृथ्वीला, करा करा हो त्वरा. कठीण शब्द. धरा या शब्दाचा अर्थ होतो पृथ्वी. त्वरा म्हणजे लवकर, घाई, इमिडिएटली. भावार्थ, मावळतीला चाललेल्या सूर्याला आपल्यानंतर या पृथ्वीचे काय होईल ही चिंता लागलेली आहे. आपण अस्ताला गेल्यानंतर लगेच संपूर्ण पृथ्वी अंधारमय होईल, म्हणजेच अंधारामध्ये बुडून जाईल असे सूर्याला वाटते.
पृथ्वीची काळजी घेणारे कोणीतरी असायला हवे, तिला कोणीतरी वाचवायला हवे असे सूर्याला वाटते. त्यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यावा, त्वरेने यावे असे सूर्याला वाटते. आपला कोणीतरी उत्तराधिकारी असावा, आपले कार्य कोणीतरी थोड्याफार प्रमाणात का होईना पण चालू ठेवावे, म्हणजे त्याची जबाबदारी थोड्याफार प्रमाणात का होईना पण कोणीतरी उचलावी अशी सूर्याची आंतरिक इच्छा आहे. बघा, आता सूर्य अस्त होणार आहे म्हणून त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत, कारण त्याला पृथ्वीची काळजी लागलेली आहे की मी अस्त झालो की संपूर्ण पृथ्वी काय होईल, अंधारामध्ये बुडून जाईल. आणि म्हणूनच सूर्य विनंती करतोय, आळवणी करतो की कुणीतरी या, कुणीतरी ह्या पृथ्वीला वाचवा, या अंधारापासून कुणीतरी पुढाकार घ्या अशी विनंती, अशी आळवणी सूर्य करत आहे. आणि त्वरेने या असं सूर्य म्हणतोय, म्हणजे लवकर, कारण त्याच्याकडे जास्त वेळ नाहीये, तो अस्त होणार आहे. आता पुढे बघूया सूर्य काय म्हणतोय. कोणी न उठती ये ना पुढती, कुणास ना शाश्वती, इकडे तिकडे बघत हळूची, पणती ये पुढती. कठीण शब्द. पुढती म्हणजे समोर, शाश्वती ह्या शब्दाचा अर्थ होतो भरोसा, खात्री किंवा विश्वास, ट्रस्ट. भावार्थ, सूर्याच्या प्रचंड तेजाला दुसरा पर्यायच नाही, त्याच्यासारखा तोच, त्याची जागा कोण चालवी, त्याच्यासारखे प्रचंड कार्य कुणालाही जमणार नाही, जी या पृथ्वीवरील कोणीही सूर्याची जागा घेऊ शकत नाही. त्यामुळे कोणीही पुढे यायला तयार नाही, कारण पृथ्वीवरील अंधार दूर करण्याची कोणाकडेच ताकद नाही. तेवढ्यात हळूहळू इकडे तिकडे बघत मनाचे धाडस करत एक पणती पुढे येते. खरं तर पणतीचा केवढा तो प्रकाश, पण तरी सुद्धा ती पुढाकार घेते. अंधारलेल्या रात्री पृथ्वीवर थोडाफार प्रकाश देण्याची जबाबदारी ती स्वीकारते, तेवढे धाडस ती दाखवते. आता जेव्हा सूर्य सर्वांना विनंती करत होता की कोणीतरी पुढाकार घ्या, कोणीतरी माझी जबाबदारी पुढे चालू ठेवा, कोणीच पुढे यायला तयार नाही. कारण प्रत्येक जण हे जाणून आहे की सूर्याचं जे कार्य आहे, सूर्य जे कार्य करत आहे ते साधारण नव्हे, किंवा ते त्यांना जमेल असं नाही. कारण पृथ्वीला प्रकाश देण्याचं कार्य हे साधं सुद्धा नाही, हे तुम्हीही जाणून आहात मित्रांनो. आणि हे प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घटक सुद्धा जाणून आहे, म्हणून कोणीही पुढाकार घ्यायला तयार नाही. पण तेवढ्यात इकडे तिकडे बघत हळूहळू मनाचे धाडस करत एक पणती पुढे येते. आता तुम्ही जर सूर्याची आणि पणतीची तुलना कराल तर पणती ही सूर्यापुढे खूप 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 पटीने लहान आहे, आणि सूर्याचा प्रकाश आणि पणतीचा प्रकाश याबद्दल काही बोलायलाच नको. पण तरी सुद्धा ती पणती पुढे येते, ती तेवढे धाडस दाखवते. आणि अंधारलेल्या रात्री पृथ्वीवरती थोडाफार प्रकाश देण्याची जबाबदारी ती स्वीकारते. बघूया पणती पुढे काय म्हणते. विनम्र भावे लवून म्हणे ती, तेजोमय भास्करा, मम तेजाने जमेल तैसी, उजळून टाकीन धरा, उजळून टाकीन धरा. विनम्र या शब्दाचा अर्थ होतो नम्र किंवा विनयशील. भावे म्हणजे भावना, लवून म्हणजे झुकून किंवा वाकून किंवा नम्र होऊन. भास्कर हे सूर्याचे एक नाव आहे, भास्कर म्हणजे सूर्य किंवा आदित्य. मम म्हणजे माझ्या, तेजाने या शब्दाचा अर्थ होतो प्रकाशाने. भावार्थ, सूर्यापुढे आकाराने अगदी लहान असणारी पणती सूर्याचे प्रचंड तेज जाणते. त्याचा तेजोमय प्रकाश तिला माहित आहे. त्याच्या पुढे आपण क्षुल्लक आहोत हेही तिला माहित आहे, तरीही ती धाडस करते आणि अतिशय विनम्रपणे सूर्यदेवाला नमस्कार करून म्हणते, हे तेजोमय भास्करा, तुझ्याकडे प्रचंड तेज आहे, मी बापडी लहानशी, माझ्याकडेही प्रकाश आहे, पण त्या प्रकाशाची तुझ्याशी तुलना होऊच शकत नाही. मी माझ्याकडे असणाऱ्या या थोड्याशा प्रकाशाने जेवढी जमेल तेवढी पृथ्वी उजळून टाकू शकते. माझा तेवढाच खारीचा वाटा. माझ्यामुळे खूप मोठी प्रखरता निर्माण होणार नाही, परंतु अंधाराला छिद्र पाडण्याची ताकद माझ्यात नक्कीच आहे. तुझ्या जाण्याने तयार झालेला अंधकार मी थोड्याफार प्रमाणात तरी भेदू शकते. पृथ्वी प्रकाशमय करण्याचे कार्य थोड्याफार प्रमाणात का होईना मी करू शकते, असे आश्वासन ती सूर्याला देते. आता बघा,
जेव्हा पणती सूर्यापुढे बोलत होती तेव्हा तिला माहिती होतं की आपण ज्याच्या पुढे बोलतोय तो खूप मोठा आहे, म्हणजे आकाराने तर आहेच पण कर्तृत्वाने सुद्धा फार मोठा आहे. आणि म्हणून त्याच्या पुढे बोलत असताना पंती एकदम विनम्र होते आणि त्याला म्हणते की तुझा जो प्रकाश आहे त्याच्याशी माझ्या प्रकाशाची तुलना होऊच शकत नाही. माझा प्रकाश तू किती लहान आहे, तू तर पूर्ण विश्वाला प्रकाश पुरवतोस. हे पणती सूर्याला सांगते. तू गेलास की तुझं कार्य थांबणार नाही, थोड्याफार प्रमाणात का होईना ते चालू ठेवेल, अशी जबाबदारी ती पणती स्वीकारते. तुम्ही पहा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा लाईट जाते, सूर्यास्त होतो, लाईट वगैरे जाते, तेव्हा आपण दिवा लावतो किंवा मेणबत्ती लावतो. तर त्या दिव्याच्या अवतीभोवती असणारा परिसर, तिथला अंधकार नष्ट होतो. म्हणजेच काय तर अंधाराला छिद्र पाडण्याची ताकद त्या पंथीमध्ये आहे. आणि हेच ते सूर्याला सांगते, तुझ्या एवढा प्रकाश माझ्याकडे नाहीये आणि तुझ्या जाण्याने जो काही अंधकार निर्माण होईल किंवा जे काही अंतर पडेल ते मी भेदू शकत नाही, कारण माझ्याकडे तेवढा प्रकाश नाही. पण जेवढा केवढा प्रकाश माझ्याकडे आहे तो अंधाराला छिद्र मात्र नक्की पाडू शकतो, अशी पणती सांगते. म्हणजे पूर्णपणे अंधकार राहणार नाही. एखाद्या खोलीमध्ये, अंधारलेल्या खोलीमध्ये तुम्ही कुठे एका कोपऱ्यामध्ये पंथी लावाल तर त्या ठिकाणी तुम्हाला उजेड मिळेल, म्हणजे पूर्णपणे अंधकार राहणार नाही, थोडाफार उजेड राहील. आणि तेच पंथी सूर्याला सांगते की तू गेल्यानंतर तुझं काम चालू राहील अशी खात्री मी तुला देते. तुझ्यासारखं नाही, पण मला जेवढं जमेल तेवढं कार्य मी माझ्याच्याने जेवढं शक्य होईल तेवढं करेल, असं आश्वासन, अशी शाश्वती पणती त्या सूर्याला देते. आता पणतीचं हे बोल ऐकून, पणतीचं हे वचन ऐकून सूर्य काय म्हणतोय पाहायचंय? चला पाहूया पुढची काव्य पंक्ती. वच हे ऐकुणी त्या ते ज्याचे डोळे ओलावले, तृप्त मनाने आणि रवी तो झुकला असताकडे, रवी तो झुकला असताकडे. वच म्हणजे बोलणे, पंथीचे बोलणे. तृप्त म्हणजे संतुष्ट, समाधानी. झुकला, झुकणे म्हणजे कलणे, टू इन्क्लाइन. भावार्थ, दैदिप्यमान असणाऱ्या सूर्यापुढे एवढीशी पणती बोलत होती. तिच्या बोलण्यात तेज होते, धाडस होते. आपण अस्ताला गेल्यानंतर आपले कार्य पुढे चालू राहील याची शाश्वती म्हणजेच खात्री सूर्याला मिळाली. छोट्याशा पणतीचे हे धाडस पाहून सूर्याचे डोळे ओलावले, म्हणजे त्याच्या डोळ्यात अश्रू आले, त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. आपल्यानंतर या पृथ्वीची काळजी घेणारे कोणीतरी आहे या विचाराने तो सूर्य तृप्त झाला आणि ह्याच मनाला आनंद देणाऱ्या विचारात सूर्य अस्ताकडे झुकला. सूर्य मावळला पण त्याचे कार्य मात्र चालू राहिले. बघितलं विद्यार्थी मित्रांनो, आता जेव्हा पणतीने सूर्याला हे गोष्टीची शाश्वती दिली, विश्वास मिळवून दिला की तुझं कार्य तू अस्त झाल्यानंतर पूर्णपणे थांबणार नाही, थोड्याफार प्रमाणात का होईना पण मी ते कार्य चालू ठेवेन. जेव्हा सूर्याला ह्या गोष्टीची खात्री पटली की मी गेल्यानंतर माझं कार्य थांबणार नाही, तेव्हा सूर्य तृप्त झाला, समाधानी झाला, संतुष्ट झाला आणि अस्त झाला. तो अस्त झाला पण त्याचे कार्य मात्र थांबले नाही. तो अस्त झाला पण त्याचे कार्य पणतीने पुढे सुरू ठेवले. तर बघितलं, अगदी छोट्यातली छोटी व्यक्ती सुद्धा जर तिने ठरवलं तर ती खूप काही करू शकते. मला असं वाटतं तुम्हाला ही कविता समजलेली आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली जाता अस्ताला ही कविता पाहिली. खरं तर एक स्थूल वाचन आहे आणि या कवितेतून गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी सूर्य व पणतीच्या प्रतीकांद्वारे अगदी छोट्यातल्या छोट्या जीवातही जगाला काहीतरी देण्याची व जग सुंदर करण्याची क्षमता असते हे सांगितलेलं आहे. आणि ते कसं हे आपण आपल्या कवितेतून पाहिलं. या कवितेचा व्यवस्थित अभ्यास करा, चांगले मार्क नक्कीच मिळतील. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा मिशन टू विजन यूट्यूब चॅनल आणि तुमच्या मित्र मैत्रिणींबरोबर सुद्धा या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. थँक्यू.